तर सकाळी मी अंशूला टिफिनसाठी चटणी आणि इडली दिली होती आणि मग दुपारच्या वेळेस जेवण बनवलं होतं. आणि मग नंतर हे पहा, त्रिशा आणि अंशू असे 3-4 वाजेचा टाईम होता. मग हे असे खेळत होते बास्केटमध्ये. तर त्रिशाला असं बास्केटमध्ये बसायला खूप आवडतं आणि अंशू असं मस्त खेळवतो तिला. तर आणि मग नंतर 5-6 वाजता आम्ही बाहेर गेलो होतो. इथेच आमच्या घराजवळच एक दुकान आहे ना किराण्याची, तर त्रिशा तिथं रोज जाते. मग मला पण काही सामान घ्यायचा होता, तर मग आम्ही गेलो होतो. तर त्रिशा डायरेक्ट इथे बसून मग काय पण तिला जे घ्यायचं असतं ते घेते. आणि त्रिशाच्या तर 2-3 चक्रा होऊन जातात दिवसातून. आणि ही अंशूच्या मित्राची बहीण आहे. तर मागच्या वेळेस मी तुम्हाला ती मोठी दाखवली होती, ती त्रिशाहून मोठी आहे आणि ही त्रिशाहून लहान आहे. आणि ह्या दोघींना एकाच वर्षी झालेल्या आहेत. ह्या दोघींमध्ये 3 महिन्याचा फरक आहे आणि त्रिशा मोठी आहे. तर आणि ती मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवली होती. हे तिघं मित्र आहेत आणि तिघांना पण एक असं बहीणच पाहिजे होती आणि बहीणच झाल्या. तर खूपच म्हणजे छान वाटतं या दोघीसोबत खेळतायत तर. आणि मी संध्याकाळच्या वेळेस हे बघा बाहेर असा दिवा लावते. तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग सांगा कमेंट करून.